Yes, very good morning, friends. Before few lectures, we started with final accounts, chapter 9. Okay, one of the important and easiest topic in our syllabus. We saw what we have to prepare in final accounts, that is trading account, profit and loss account, and balance sheet. Okay, trading account and profit and loss account are ledger accounts. Okay, they have debit credit side, but balance sheet is a statement showing financial position of the business. That means liabilities and assets. Okay, बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. सो डेबिट क्रेडिट बॅलन्स शीटला लिहायचं नाहीये. आता प्रॅक्टिस होणारच आहे तुम्हाला. ओके, ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय काय येत आहे? गुड्स रिलेटेड येत आहे. ओके, आपण थोडस फॉर्मॅट पण बघितलं होतो. आता क्वेश्चन्स पण बघायचं आहे. आय होप यू हॅव कम्प्लिटेड द होमवर्क फॉर प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये कुठं प्रॉब्लेम आला का ते सांगायचं क्वेरी. प्रॉब्लेम नंबर 2 मला ट्रायल बॅलन्स टोटल सांगा ना. ट्रायल बॅलन्स टोटल प्लीज 70,000. ओके, जिने होमवर्क केले नाही, दोज आर नॉट डन द होमवर्क, ऍटलीस्ट टोटल तरी तुम्हाला माहित पाहिजे. येस, नाउ वी विल क्विकली स्टार्ट प्रॉब्लेम नंबर 3. हे टॉपिक बघा, ऐका. हे टॉपिक थोडंसं फॉर्मॅट बेस्ड आहे अँड लॉजिक पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, काही रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. हे मेथड आपल्यासारखं फार कमी जण शिकवतात. आता जसं मी घेतो हे टॉपिक, तसं फार कमी जण घेतात. ओके, बट 11thला मी असंच घेतो. 12thला आपण चेंज करू शकतो, केलं नाही तरी चालतं तेव्हा पण. बट 11thला हे टॉपिक या पद्धतीने घेतलं, 12thला पण इव्हन फार इझी वाटतंय. ओके, फार इझी वाटतंय. सो तुम्ही काय करायचंय, मी जसं सांगतो तसं फॉलो करायचं आहे. ओके, फायनल अकाउंटचे आपण आधी रूल्स लिहून घेऊ, देन प्रॉब्लेम नंबर 3 कडे येऊ. ओके, आता काय करायचं, नोटबुक तुमचं कितवं चालू आहे, फर्स्ट और सेकंड? आय थिंक सेकंड नोटबुक चालू असेल, मे बी काही जणांचं. तुमचं कुठलं नोटबुक चालू आहे, फर्स्ट और सेकंड, थर्ड? काही जण फर्स्ट म्हणतात, काही जण सेकंड म्हणतात. ओके, येस. आता तुम्ही साईज किती घेतलेलं आहे नोटबुकचं फर्स्ट टाइम, त्याच्यावर बेस्ड आहे ते. ओके, येस, फर्स्ट कंप्लीट होत आहे असं काही जण म्हणतायत. ओके, नो इश्यूज. ऐका ना, प्रॉब्लेम नंबर 3 मला स्टार्ट करायचंय, बट बिफोर दॅट आपण काय करणार आहे, रूल्स लिहिणार आहे. मग ते कुठं लिहायचं मी तेच सांगतोय तुम्हाला आता. ओके, जस्ट अ मिनिट. मी ब्लँक पेज घेतो सो दॅट तुम्हाला पण सोपं जाईल. काही मी बेसिक रूल देणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणणार सर हे तर फार बेसिक मध्ये गेलात तुम्ही. येस, तुम्ही कुठं लिहायचं, नोटबुकच्या लास्ट पेजवर. ओके, समजा लास्ट पेजवर काहीतरी लिहिलेलं आहे रफ वर्क, मग त्याच्या आधीच्या पेजवर. सर त्याच्या आधीच्या पेजवर पण काहीतरी लिहिलेलं आहे सर, पर्सनल, रिअल, नॉमिनल वगैरे तुम्ही लिस्ट लिहिलेलं असेल बघा, त्याच्या आधी. आर यू गेटिंग मी? अहो कळालं का? असं हेडिंग द्या फायनल अकाउंट म्हणून. मिनिमम 1 पेज लागेल मला. आता 1 पेज लागणार नाहीये. आता मी थोडं कमी रूल देतो. हळू आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. कुठं लिहायचं कळालं का? लास्ट पेज. जर ते नसेल तर त्याच्या आधीच्या पेजवर, ते पण काहीतरी लिहिलेलं असेल त्याच्यावर, त्याच्या आधीच्या पेजवर. बॅकवर्ड या, जे पण पेज ब्लँक आहे शेवटी त्याच्यावर लिहायचं फायनल अकाउंट. हेडिंग लिहा फायनल अकाउंट फर्स्ट वन. हे रूल्स आहेत, रूल्स फॉर फायनल अकाउंट. ओके, हे लिहून घ्यायचं. आता काय समजत नाही, नंतर समजतंय हळूहळू. ओके,
ज्यांचे बेसिक्स वीक आहेत थोडेसे, म्हणजेच सर पर्सनल रिअल नॉमिनलच कळत नाही, त्यांनी थोडंसं ते टेबल रिवाइज करायचं आहे, जे आपण सुरुवातीला केलो पर्सनल रिअल नॉमिनलचं. ओके, त्याच्यामध्ये आपण ऍडिशन्स पण करणार आहे काही. ओके, नवीन पॉइंट्स पण बघणार आहे. सॉरी हे सेकंड लिहू नका याला, हे फर्स्ट रूल एवढं आहे, सेकंड रूल आता चालू होत आहे. ओके, काय हँडरायटिंग वगैरे कळालं नाही तर विचारायचं आहे. ट्रेडिंग और P&L अकाउंट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. और बैलेंस शीट एसेट साइड. या रूल्स मुळेच जे पण आपल्याकडे असतात क्लासला त्यांना फार इझी वाटतं फायनल अकाउंट. फार इझी टॉपिक आहे. म्हणजे आता तुम्ही जेवढे रूल्स लिहिताय ना, या बेसिसवर मिनिमम 50% मार्क त्याच्या त्या टॉपिक मधले तुम्हाला मिळून जातात. ओके, हा, बट बेसिक्स क्लिअर पाहिजे. तर पर्सनल रिअल नॉमिनलच माहित नसेल तर थोडस अवघड वाटतंय, बट प्रॅक्टिस होऊन जात आहे जर तुम्ही रेग्युलर आलात ना, कारण सेम आयटम फार वेळा रिपीट होतात. बॅलन्स शीट लायबिलिटी. जस्ट मी एकदा रीड पण करतो, कधी कधी लिहिताना मिस्टेक होत आहे. फर्स्ट टू रूल्स, लास्ट थर्ड वन एक आहे, त्यानंतर आपण थांबणारच आहे. नॉमिनल अकाउंट ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं, नॉमिनल अकाउंट असेल तर. अँड रिअल पर्सनल अकाउंट असेल, रिअल और पर्सनल अकाउंट, तर बॅलन्स शीटला. ओके, आपण कुठं लिहायचं हे ठरवतो आपण, रूल्स आहेत हे. ट्रायल बॅलन्सचे डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल तर ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला और बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके सर, दोन्हीकडे लिहायचं का? नाही, आपण ठरवलेलं असतो ऍज पर रूल नंबर 1 कुठं घ्यायचं हे ठरवतो आपण, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं और बॅलन्स शीटला. मग जर ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ठरवलेलं असेल तर डेबिट साईडला घ्यायचं ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, और जर बॅलन्स शीट जर ठरवलेलं असेल तर ऍसेट साईडला घ्यायचं. और समजा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं और बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. ओके, आता हे हवेत बोलल्यानंतर कळत नाही, आपल्याला क्वेश्चन्स बघावं लागतात. हा, मग बघणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. थर्ड रूल लिहायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. These are the three basic rules for final accounts. Okay,
मी सांगतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला जन्नत दिसेल नंतर. ओके, कारण हेच 3 रूल्स तुम्हाला फार इझी करणार आहे तुमचं हे टॉपिक, फार इझी करणार आहेत. Yes, have you completed till here? लास्ट रूल मी एकदा रीड करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. Yes, आय होप तुम्ही एवढे रूल्स लिहून घेतलात. हे हळूहळू आपण सगळे बघणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आजच कळेल असं होणार नाही. ओके, इट विल टेक सम टाइम. थोडंसं वेळ लागेल. तुम्हाला गडबड करायचं नाहीये. ओके, या टॉपिक मध्ये मिनिमम काय करायचं, आता बघा प्रॉब्लेम काय होणार आहे. 3-4 प्रॉब्लेम झाले ना, तुम्ही मला विचारतच नाही. या टॉपिक मध्ये कसं प्रॉब्लेम आहे, एकदा तुम्हाला कळालं कसं सोल्युशन करायचंय, फक्त जे कळत नाही तेवढंच विचारतं, बाकी सगळं तुम्ही तुम्ही करता. बट हे कधी, आफ्टर 3 to 4 प्रॉब्लेम्स. ओके, फ्रॉम नाउ ऑनवर्ड्स. लास्ट रूल लिहिला नाहीत का दिगंबर? फास्ट लिहायचंय. हा, ज्यांचं झालं त्यांनी प्रॉब्लेम नंबर 3 रीड करा. रीड प्रॉब्लेम नंबर 3. येस, ग्रेट. प्रॉब्लेम नंबर 3 बघा आता. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट ऑफ द संगीता ट्रेडर्स फॉर 31 मार्च 2019. फॉर द इयर एंडेड म्हणायला पाहिजे त्यांनी, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. पर्टिक्युलर्स रुपीज त्यांनी असं बेसिक इन्फॉर्मेशन दिलंय. असं शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. ओके, असं शक्यतो फक्त ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉब्लेम येत नाही. 11th आपण टॉपिक स्टार्ट करतोय, सो काय केलेलं आहे आपण, ओनली ट्रेडिंग अकाउंटचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. अजून एक प्रॉब्लेम आहे ट्रेडिंग अँड P&Lचं. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर मग ट्रेडिंग P&L बॅलन्स शीटचे प्रॉब्लेम चालू होत आहेत. शक्यतो असं विचारत नाहीत, ओनली ट्रेडिंग. बट बेसिक प्रॉब्लेम्स फर्स्ट प्रॉब्लेम असल्यासारखं म्हणून एक सिंपल क्वेश्चन आपण घेतलेलं आहे. ओके, सो तुम्ही असं समजू नका की सर हे क्वेश्चन येणार, असं शक्यतो येत नाही. ओके, दिस विल नॉट बी आस्क्ड. म्हणजे हे कव्हर होतात सगळे, नंतर तुम्हाला कळून जाईल. आता हे येत नाही म्हणजे एक्झॅक्टली सेम क्वेश्चन येत नाही, पण हे सगळे आयटम्स येतात. ओके, हा, आणि एखाद्या आयटमचं मी क्लॅरिटी समजा 100% दिलो नाही, तर समजून घ्यायचं की हे नंतर परत येणार आहे सर, तेव्हा परत एक्सप्लेन करणार आहेत. ओके, असं होईल की काही आयटम्स 100% कळणार नाहीत. म्हणजे मिनिंग सांगतोय मी, रॉयल्टीज मी एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप यू रिमेंबर दॅट. माइन्समध्ये कोल मायनिंग वगैरे करतो बघा आपण, कोळसा. माइन्स मधून जे पण खनिज येतात, मिनरल्स येतात, त्यासाठी आपल्याला रॉयल्टी पे करावं लागतंय. आता ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये युज होतंय, कोल वगैरे किंवा जे पण मिनरल्स आपण घेतलेले ते. सो दिस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. काही जण हे विसरतात. मी एकदा सांगितलेलं असतं, दोनदा सांगितलेलं असतात, पण तरी विसरतात. मग मी रिपीट करत असतो, टेन्शन घ्यायचं नाही. हां, बट असं पण करू नका की आठवण ठेवू शकता, बट आपण आठवण ठेवत नाहीये, सरांना रिपीट करायला सांगताय. असं पण होऊ नये, कारण एका पॉइंट ऑफ टाईम नंतर मी पण रिपीट करत नाही. ओके, सो वी हॅव टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. सगळ्यात आधी लक्षात घ्या, फायनल अकाउंटमध्ये एक बेसिक फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंटचा आपण आधीच करतो. बाकी करत नाही. P&L बॅलन्स शीटला असं काही नाहीये. पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये फॉर्मॅट आहे. म्हणजे फायनल अकाउंटमध्ये स्टार्ट असंच करायचंय. कसं करायचं सर? आता मी इथं लिहितोय, तुम्ही पण माझ्यासोबत. नवीन पेजवर न्यू. आता नॉर्मल या बरं का, मागं राहू नका आता. मागं लिहायचं नाहीये. येस, प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर समथिंग तुम्ही तिथं लिहा.
हा, इथं माझ्याकडे वर जागा कमी आहे, बट तुमच्याकडे असेल. ओके, रुलिंगच्या आधी मी जसं लिहितोय तसं लिहायचंय. वेट करा, 2 मिनिट्स वेट करा, देन तुम्ही प्रेझेंटेशन बघून लिहू शकता. इन द बुक्स ऑफ, कोण येतो ते? संगीता ट्रेडर्स. हे वरच लिहायचं, म्हणजे रुलिंगच्या वर. आता हे रुलिंग मध्ये लिहितोय मी इथं, कारण माझ्याकडं तसं आहे. ट्रेडिंग अकाउंट असं रुलिंग मध्ये लिहायचं नाही. आय होप तुम्हाला कळालंय. ट्रेडिंग अकाउंट प्रेझेंटेशन बघा, सेंटर मध्ये पाहिजे हे सगळं. फॉर द इयर एंड डेट. आता त्याने डेट दिलेला आहे 31 मार्च 2019. ओके, असं लिहायचं. देन डेबिट क्रेडिट तुम्ही इथं लिहू शकता, और फॉर द इयर एंडेडच्या लाईन मध्येच, काही प्रॉब्लेम नाहीये. डेबिट क्रेडिट ज्यांना इथं थोडंसं खाली लिहून एक काम करा, तुम्ही असं पण लिहू शकता. और इथं डेबिट क्रेडिट खाली लिहून एक लाईन इथं डेबिट क्रेडिट साठी सोडून इथं पर्टिक्युलर्स लिहू शकता. ओके, पर्टिक्युलर्स रुपीज. आता मी इथं ब्लँक सोडत नाही, बट कलर चेंज करतो. जस्ट अ मिनिट. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज लिहितात. ऐका हो, काही जण अमाऊंट रुपीज लिहितात. माझ्याकडे तेवढं वेळ नसतंय, म्हणून मी पर्टिक्युलर्स रुपीज लिहितो. सर मग आमच्याकडे वेळ आहे की, आता तुमच्याकडे आहे, नंतर तुमच्याकडे पण नसतंय. फक्त रुपीज लिहिलं तरी चालतंय. पर्टिक्युलर्स रुपीज. काही जण अमाऊंट रुपीज लिहितात. असं अमाऊंट लिहून खाली रुपीज लिहितात, असं ब्रॅकेट वगैरे करतात. काही गरजेचं नाहीये. अमाऊंट रुपीज लिहायची काही गरज नाहीये, बट वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहायचं. ओके, काही जण रुपीजला ब्रॅकेट करतात. ब्रॅकेट तुम्ही करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, एवढं प्रेझेंटेशन आहे. आता जे हे रुलिंग मध्ये मी लिहिलेलं आहे, ऐका हो, इन द बुक्स ऑफ संगीता ट्रेडर्स, हे वर लिहायचंय, रुलिंग मध्ये नाही. पेन्सिलने तुम्ही रुलिंग करता बघा. आता आता तुम्हाला रुलिंग सांगणार आहे मी, ते त्याच्यावर लिहायचंय. हे इन द बुक्स ऑफ संगीता ट्रेडर्स ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. हे कसं आलं? त्याने दिलेलं आहे बघा. इथं ऍक्च्युली फॉर द इयर एंडेड म्हणायला पाहिजे त्यांनी. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 इन द बुक्स ऑफ संगीता ट्रेडर्स. संगीता ट्रेडर्स त्यांचं प्रॉब्लेम आहे. ट्रेडिंग अकाउंट त्याच्या खाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 डेबिट क्रेडिट असं लिहून हे रुलिंग करा. सर केवढं रुलिंग करू दे? हाफ पेज करायचं. ओके, हाफ पेज रुलिंग करा. बी क्विक. क्वेश्चन अजून आपण स्टार्ट पण केलेलं नाहीये ऍक्च्युली रीड करून आन्सर. ओके, क्वेश्चन रीड करून आन्सर स्टार्ट पण केलेलं नाहीये. हे रुलिंग आधीच करायचंय. एवढं तुम्हाला करावंच लागणार आहे. क्वेश्चन मध्ये बघायचं कोणाचा प्रॉब्लेम आहे, मग ट्रेडिंग अकाउंट लिहायचं. फॉर द इयर एंडेड डेट बघायचं. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. ह्याच्यानंतर पण आपण काही करणार आहे, पण आधी एवढं तरी करायचंय. ऍज अ रुलिंगच पार्ट तुम्हाला अजून करायचं आहे. येस, आता हे आडवे लाईन्स तुम्ही पेन्सिलने हे करायचं नाही. तुमच्या बुक मध्ये असतात, हे नोटबुक मध्ये. तुम्हाला काय करायचंय? फक्त एवढंच करायचंय. ऐका हो, व्हर्टिकल लाईन्स जे आहेत ना, एवढे हे बघा, हे एवढंच घ्यायचंय तुम्हाला रुलिंग मध्ये. समजताय का? बघा, हा, हे एवढं रुलिंग करायचं. हो बघा हो, एकदा समजत नसेल ना तर एवढं बघा. हा, हाफ पेज घ्यायचं. ओके, असंच शेवटपर्यंत. कळालं का? हा, मार्जिन तुम्ही यूज करू शकता. यू कॅन यूज मार्जिन. हो, ते लेफ्ट साइडला मार्जिन आहे बघा, ते यूज करू शकता. हा, यूज करावं लागेल, कारण जागा कमी पडते अदरवाईज. यूज करावं लागेल. हा, या प्रॉब्लेमला केलेलं नसेल तर ठीक आहे. आता तुमचं रुलिंग झालेलं असेल तर, पण शक्यतो मार्जिन पण यूज करा. येस, स्टार्ट करायचं का? हे रुलिंग माझं ऑलरेडी होतं, मी हे सगळं कट करतोय. ओके, ऑलरेडी माझं रुलिंग असल्यामुळे. हा, एवढं झालं का? रुलिंगच पार्ट म्हणून असं लिहायचं. सर हे पार्ट करायचं का? ऑटोमॅटिकली लर्न होत आहे, टेन्शन घेऊ नका. टू ओपनिंग स्टॉक हे प्रेझेंटेशन आहे. त्याच्या खाली टू परचेसेस, लेस परचेस रिटर्न.
बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. एवढं लिहायचंय. वीक वीक. हा, मला जागा कमी आहे म्हणून मी परचेस रिटर्न रिटर्न खाली लिहिले होते. तुमच्याकडे इथे जागा असेल परचेस रिटर्न तर समोरच लिहा. ओके. परचेस रिटर्न एकच वर्ड आहे. परचेस रिटर्न इज म्हणजे एका सोबत लिहायला पाहिजे तुम्हाला, बट इथं जागा नाहीये माझ्याकडे म्हणून मी स्पेस प्रॉब्लेम असल्यामुळे मी खाली लिहिलो. खाली लिहिलं तरी चालतंय. सर हे तुम्ही काय करताय सर? तुम्ही शिकवत पण नाहीये, डायरेक्टली तुम्ही सांगताय सर आन्सर. हे रुलिंगचं पार्ट आहे. ओके. आपण आन्सर स्टार्ट केलेलंच नाहीये. ओके. आपलं स्टाईल जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला सोल्युशनचं. एव्हरी प्रॉब्लेम मध्ये असणार आहे हे. एव्हरी प्रॉब्लेम. म्हणजे एक पण प्रॉब्लेम मध्ये नाहीये असं होत नाही इथून. असणारच आहे. मग तुम्हाला ईझी जाण्यासाठी काही रूल्स आहेत, मेथड्स आहेत, शॉर्टकट्स आहेत ते फॉलो करायचं. एवढं जर झालं असेल, तर मला डन म्हणून सांगायचंय. झालंय? हां, इथं मिनिमम 6 लाईन्स ब्लँक सोडून 6 लाईन्स ब्लँक सोडायचं इथं मिनिमम आणि लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. कुठं लिहायचं इथं म्हणजे स्क्रीनवर बघावं लागतंय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके. आता मी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड म्हणणार. आय होप तुम्हाला कळतंय. हो, ऐका ना. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड कळतंय ना तुम्हाला? अहो मला सांगा ना. मी आता ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड म्हणलो, तर तुम्हाला कळेल ना. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड कुठे आहे माहित आहे ना? येस, नो. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. डू यू नो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड? मी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न लिहिलेलं आहे. आणि 6 लाईन्स ब्लँक सोडून असं हे एरो करायचं नाहीये. एरो करायचं नाहीये हे. 6 लाईन्स ब्लँक सोडून बाय क्लोजिंग स्टॉक. आय होप यू कॅन listen to me and you are understanding it. Okay. Trading account debit side to opening stock to purchases less purchase return. सर किती फास्ट सांगताय. आता असं वाटतंय, नंतर मी फार स्लो वाटतो तुम्हाला. आफ्टर 3 to 4 प्रॉब्लेम्स. ओके. दिस इज द बेसिक फॉर्मॅट. एवढं बेसिक तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटसाठी करायचंय. ओके. P&L बॅलन्स शीट नंतर बघू. इन द बुक्स ऑफ डॅश डॅश ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च डॅश डॅश इयर तरी दिलेलं असतंय. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज रुपीज. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक टू परचेसेस लेस परचेस रिटर्न. क्रेडिट साइड बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न बाय क्लोजिंग स्टॉक. आता तुम्हाला एवढं तरी माहित आहे, आपण डेबिटला टू लिहितो, क्रेडिटला बाय लिहितो. तेवढं माहित असल्यामुळे मी ते काय सांगितलेलं नाहीये. ओके. ते बेसिक आहे. फारच बेसिक होतंय ते. त्यामुळे मी सांगितलेलं नाही. एवढं कळालं का? एवढं झाल्यानंतर आपण सोल्युशन स्टार्ट करणार आहे. ह्याच्यानंतर पण P&L बॅलन्स शीट असतंय. बट ते आता या क्वेश्चनमध्ये नाहीये. सो कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 3. कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 3. इथं बघा पर्टिक्युलर्स. फार इझी आहे. फार इझी आहे. आता कसं प्रोग्रेस करणार बघा आपण. हां, आता ते लास्ट पेजवर जे रूल्स आहेत बघा, ते रूल्स थोडंसं 2-3 दिवस तुम्हाला बघावं लागणार. जोपर्यंत लर्न होत नाही तोपर्यंत. बट एकदा लर्न झाले ना, मग फार सोपं वाटतंय. सर कधी होणार ते? 3-4 दिवस मिनिमम वेळ द्यावा लागतंय. 3 to 4 डेज और 3 to 4 प्रॉब्लेम्स म्हणा तुम्ही. ओके. 3 to 4 प्रॉब्लेम्स झाले, की तुम्हाला ईझी वाटतंय. फर्स्ट वन हे बघा पर्टिक्युलर्स रुपीज दिलेले आहे त्यांनी. फर्स्ट वन वेजेस. वेजेस कुठला अकाउंट आहे सांगायचंय मला. पर्सनल, रिअल, नॉमिनल. थोडा विचार करा. आठवत नसेल तर आपलं लिस्ट बघा. त्याच्यामध्ये आहे का चेक करा. और कॉमन सेन्सनी पण तुम्ही सांगू शकता. रूल्स समोर ठेवायचे. फायनल अकाउंटचे रूल्स आता मी लिहून दिलेले. एव्हरीवन इज सेइंग वेजेस नॉमिनल अकाउंट आहे, विच इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वेजेस मीन्स मजुरी. आपण मजुरी देतो ना हो. फॅक्टरी वर्कर्सला पण जे पेमेंट करतो डेली, त्याला वेजेस म्हणतो आपण. ओके. वेजेस एक्सपेन्स आहे, खर्च आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ओके.
आता नॉमिनल अकाउंट ऍज पर आवर रूल कुठं घ्यायचं बघा, रूल नंबर 1 ह्या सिक्वेन्स मध्ये जायचंय. मी ह्याच्या बाहेर फार कमी जातो आता. बेसिक इथंच आहे सगळं. नॉमिनल अकाउंट कुठं घ्यायचं? ऍज पर रूल नंबर 1 नॉमिनल अकाउंट शुड बी टेकन टू ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नॉमिनल अकाउंट असेल तर कुठं घ्यायचं? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस सर, हे कळालं. ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आता बघा, आता प्रॉब्लेम काय, इथे ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम क्रेडिट कॉलम दिलेलं नाहीये. ओके. आता जर तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4 ला गेलात तर डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस दोन्ही दिलेले आहेत. दिसतंय का बघा? तुमच्या नोटबुक मध्ये पण आहे. यू कॅन सी दॅट इन युअर, सॉरी नोटबुक नाही, बुक मध्ये आहे. यू कॅन सी दॅट इन युअर बुक ऑल्सो. डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस, हेच डेबिट कॉलम क्रेडिट कॉलम आहे. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आहे बघा तसं. डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस और पर्टिक्युलर्स डेबिट क्रेडिट असं असेल. दिसतंय का डेबिट कॉलम क्रेडिट कॉलम? बट प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये तसं नाहीये. सर असं का दिलेलं आहे मग प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये? बिकॉज ओनली ट्रेडिंग अकाउंट विचारलेलं आहे. इथं आपण फक्त एक्सपेन्सेस घेतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड गुड्स रिलेटेड इन्फॉर्मेशन घेतो. ओके. त्यामुळे त्यांनी स्पेसिफिकली डेबिट कॉलम क्रेडिट कॉलम दिलेलं नाहीये. मग कुठलं बॅलन्स असतं आपण विचार करू. आता वेजेस एक्सपेन्स आहे, वेजेस एक्सपेन्स आहे, करेक्ट आहे. एक्सपेन्सला कुठलं बॅलन्स असतंय हो? डेबिट बॅलन्स असतंय. ओके. मग ट्रायल बॅलन्सचे डेबिट कॉलम मध्ये असणार हे बघा. ट्रायल बॅलन्स जर दिले असते ना तर डेबिट कॉलम मध्ये असलं असतं. जस्ट अ मिनिट, मी एखाद्या क्वेश्चन मध्ये वेजेस असेल तर सांगतो इथं. मी बुक मध्ये बघतो, जस्ट मिनिट. हा, प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये फर्स्ट आयटम आहे बघा. इथंच आहे ना, प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये फर्स्ट आयटम वेजेस डेबिट बॅलन्स आहे बघा. तर डेबिट बॅलन्स असतं बिकॉज दॅट इज एक्सपेन्स. ओके. वेजेस एक्सपेन्स आहे. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. येस. नॉमिनल अकाउंट आपण कुठे घेतो? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे फिक्स झालं. मग ट्रायल बॅलन्सच्या डेबिट कॉलम मध्ये असल्यासारखं. शक्यतो ट्रायल बॅलन्स देतात. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, ऐका. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कंप्लीट ट्रायल बॅलन्स दिलेलं नाहीये. बट तुम्हाला एवढं कळालं, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर जर केलो आपण तर डेबिट कॉलम मध्ये आलं असतं, डेबिट बॅलन्स असतंय त्याला. मग आता ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ठरवलेलं आहे ऍज पर रूल नंबर 1. मग ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट साईडला घ्यायचं. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट असलं असतं म्हणून. ओके, त्याला डेबिट बॅलन्स असतंय. आर यू गेटिंग मी? वेजेस हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट जाणार ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे बिकॉज एक्सपेन्स असलं असतं तर एक्सपेन्सला डेबिट बॅलन्स. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे तर कुठे घ्यायचं? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सर मग ते बॅलन्स शीट ऍसेट साईड काय? फर्स्ट रूल मध्ये जर बॅलन्स शीट डिसाईड झालं तुमचं, रिअल पर्सनल अकाउंट असेल तर बॅलन्स शीट डिसाईड करणार. मग डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल तर ऍसेट साईडला जाणार. बट आपण काय केलं होतं? नॉमिनल अकाउंट आहे म्हणलात तुम्ही. नॉमिनल अकाउंट तर कुठे जाणार? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग आता डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट असलं असतं ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलं तर. इथं कंप्लीट ट्रायल बॅलन्स दिलेलं नाही, बट एक्सपेन्स आहे, मला माहिती आहे डेबिट बॅलन्स असणार. सो ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता तुम्ही म्हणणार सर ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग सर ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं जाणार सर? ते रूल नंबर 3 सांगतंय. रीड करायचं. रूल नंबर 3, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता हे कशासाठी रीड करतोय आपण? ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचं का पी एंड एलच्या डेबिटला? यासाठी आपण रीड करतोय. सर आपल्याला तर ट्रेडिंग अकाउंटच विचारलंय. अहो पुढचं विचार करा, सगळं विचारणार आहे तुम्हाला. फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून इझी विचारलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस or expenses relating to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. आता ट्रेडिंगला कधी येणार आहे? जर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स असेल और एक्सपेन्सेस रिलेटिंग टू परचेस असेल तर. मग तुम्ही मला सांगायचंय वेजेस जे आहे, वेजेस हे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस और एक्सपेन्सेस रिलेटिंग टू परचेसेस ऑफ गुड्स आहे का? येस और नो? तुम्हाला काय वाटतंय? परत एकदा विचार करायचा कुलकर्णी. वर्कर्सला, जे फॅक्टरीमध्ये वर्कर्स असतात त्यांना आपण वेजेस देतो. कुणाल परत एकदा विचार करा. फॅक्टरीमध्ये वर्कर्स काय काम करत असतात? मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज करत असतात ते. वर्कर्स कशाला असतात? फॅक्टरीमधल्या वर्कर्सला वेजेस देतो आपण. ओके, दीज आर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, वेजेस.
परचेस करताना तर लागणार नाहीये, बट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आहे ना हो. दिस इज नॉट रिलेटेड टू एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस नाही आहे हे. दिस इज नॉट रिलेटेड टू परचेस ऑफ गुड्स, बट दिस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. बिकॉज जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वर्कर्स काम करणार आहेत तिथं मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी मध्ये काम करणार आहेत त्यांना आपण वेजेस देतो. डेली वेजेस म्हणतो आपण त्यांना. डेली वेजेस म्हणत असतो आपण. म्हणजे मजुरी देतो आपण त्यांना. कळालं का हो? मंथली सॅलरी वगैरे नसते. फॅक्टरीमध्ये जे वर्कर्स असतात त्यांना आपण वेजेस देतो. ते मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. ओके. सो दिस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. सगळं क्लिअर होईल ना, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. फर्स्ट आयटम आहे आता तरी. ओके. सो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आपण कुठे डेबिट करायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सर मग कुठं लिहायचं? आता एवढं तर ऑलरेडी लिहिलेलं आहे डेबिट साइडला. इथं मिनिमम 1 लाईन ब्लँक सोडा आणि इथं लिहा 2 वेजेस. आउटर कॉलमला आउटर कॉलम म्हणजे सेकंड कॉलम रुपीजचं. बघा मी लिहून दाखवतो तुम्हाला 16,000 इथं लिहायचं. सर इनरला कधी लिहायचं हे आतल्या कॉलम मध्ये मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. एवढं लिहायचंय. 2 वेजेस 16,000. एकाच दिवशी सगळं कळत नाही. एकाच लेक्चरमध्ये सगळं कळावं असं जर तुमचं एक्सपेक्टेशन असेल तर तसं होणार नाहीये. मिनिमम 3 to 4 कॉलम्स वेट करायचंय.